एखादं मला आपल्याला एका खत घ्यायचं असलं तर अडचण खूप येऊ लागली. पुन्हा सातबारे आणा, हे आणा, ते आणा, शेतकऱ्याला परेशान करून टाकू राहिली. आम्हाला ते एकरी प्रमाणात 10 एकर वावर आहे. कमीत कमी 20 गोणे तर पाहिजे ना. तर आम्हाला आता फक्त 5 गोणे दिले, 2 असतो विचार. कर्ज भरते त्यांच्यासाठी काही नाही आणि ज्यांचे थकीत कर्ज आहे त्यांचे माफ झालेले आहे. मला घरकुलच नाही भेटला. आता सरपंचाकडे मागणी नाही केली का? मागित नाही केली, पण देऊ म्हणते, दिलेच नाही. साधी कुट्टी जरी घ्याली कुट्टी तर ते फाईल पास करायचे 2,000 मागितले, तेव्हा ते कुट्टीचे पैसे सोडते सोडितच नाही. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार तिथे LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. भालगाव संभाजीनगर येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या व्यथा समोर आल्या आहेत. गावात रासायनिक पाणी येत असल्यानं नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यातच अजूनही कर्जमाफी न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून ठिबक सिंचनाची फाईल मंजूर करण्यासाठी चक्क 2,000 रुपयांची लाच मागितली जात असल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. शेतमालाचे भाव व्यापारी ठरवत असून शेतकऱ्यांचा माल विकला गेल्यावरच बाजारात भाव वाढतात. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या करतात. हा भ्रष्टाचाराचा विळखा तोडण्यासाठी प्रशासनात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कडक अधिकाऱ्यांची गरज असल्याची मागणी भालगावकरांनी केली आहे. याचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. गाव तिथे पार तिथे LS मराठी. थेट आता आम्ही गावात जाऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतो. गाव असेल, तांडा असेल, वस्ती असेल, महाराष्ट्रात हे असं पहिलं एकमेव चॅनल आहे की जे थेट गावापर्यंत जाऊन शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याच्या समस्या, सर्वसामान्य अडचणी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मागील 1 महिन्यापासून आम्ही मराठवाड्याभर, महाराष्ट्रभर हे दौरे करतो आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या भालगाव या गावी आलो. इथल्या शेतकऱ्याच्या काय अडचणी, इथल्या शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण या गावातील काही नागरिक आहेत त्यांच्या काय अडचणी हे देखील समजून घेणार आहोत. बाबा, काय अडचणी शेतकऱ्याच्या, काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्याचं खूप अडचणी आहे. खत भेटत नाही. अमुक खत घेतलं तर युरिया भेटतो, असं काही अडचणी आहे खूप. अटी शर्तीत का त्याच्यामध्ये? हो, बरं, ऑनलाईन होतंय का? नाही नव्हतं. आधार कार्ड मागते ते. ते ऍप डाउनलोड करताना काय अडचणी? काही नाही अडचण करायच्या मला अडचण खूप येऊ लागले. एखादं मला आपल्याला एका खत घ्यायचं असलं तर अडचण खूप येऊ लागली. पुन्हा सातबारे आणा, हे आणा, ते आणा, शेतकऱ्याला परेशान करून टाकू राहिली. नाही उपयोग होत. तुमचं 7-12 आणा, हे आणा, ऑनलाईन केलं बी 7-12 द्या, हे करा. 2 गोण्या एका एकरला 2च गोण्या देऊ लागले. तुम्हाला खत किती लागतं? आम्हाला ते एकरी प्रमाणात 10 एकर वावर आहे. कमीत कमी 20 गोणे तर पाहिजे ना. तर आम्हाला आता फक्त 5 गोणे दिले, 2 असतो विचार. ते बी 4 चक्र मारल्या मी. 4 चक्र मारल्या. असं देखील ऐकलं जाते की ज्यावेळेस तुम्ही ऍपवर गाव निवडता तर इथून वैजापूर दाखवतं, कधी संभाजीनगर, कधी फुलंब्री. इकडे बी आम्हाला इकडे ऐकलं तर जा करमटला, जा बदनापूरला, पैठणला, जा जिकडे जा तिकडे जा. आम्हाला खर्च खूप येतो आणायला. उजूक 4 गोण्या घ्यायच्या, तिला खर्च घेऊ लागलं जास्त. भाडं ते डबल द्यायला लागलं. आणि ते एकदाच खत देत नाही की आज येतो, आज 5 गोण्या, नंतर 5 गोण्या या, नंतर तुम्हाला 5 गोण्या देतो, आज आम्ही देत नाही, असं डायरेक्ट म्हणू लागले. सरकारने कर्जमाफी केली, मात्र कर्जमाफीच्या पुन्हा आता 2 महिने वाढलंय. ते म्हणते की आता याच्यावरती राज्यपालाची सही नाही. कर्जमाफीचं ते आता झालेली बरेच शेतकऱ्याची, ज्यांची समजा असं ती झालेली बरेच जणांची, त्यांची बाकी असं काही ती कर्जमाफीमध्ये नाही सांगू शकत काही. मला सांगा, त्यामध्ये अनेक अटी शर्ती घातलेल्या घातले ना हा, घातलेले ना झालं. लिगुरर भरवलं मग माफ नाही झालं. हा, जे मी लिगुरर भरतो तो माझं माफ नाही झालं, आणि जे थकबाकी त्यांची माफ होऊ राहिली. त्यांचं म्हणणं झालं बाबा जे कर्ज भरते त्यांच्यासाठी काही नाहीये आणि ज्यांचे थकीत कर्ज आहे त्यांचे माफ झालेले. मग असं जे नियमित भरते त्यासाठी तर काही सरकारनं द्यायला पाहिजे ना, असं त्याची हे म्हणणं आहे शेतकऱ्याचं. मला सांगा, कर्जमाफी झाली का? तुमच्या गावामध्ये किती लोक पात्र झाले? कर्जमाफीचं नाही सांगता येणार मला एवढी. त्याच्या काही एवढी हे नाही. या ठिकाणी अनेक नागरिक आहेत. आपण त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहोत, त्यांच्या समस्या काय आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. या गावामध्ये कर्जमाफी झाली, पण किती लोक पात्र झालेत हे अद्याप त्यांना माहिती नाही. त्यामुळं इथे काही शेतकरी बसलेले आहेत.
यांच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहोत. बाबा, कर्जमाफी झाली म्हणजे कर्जमाफीत काही फायदा झाला का? आता आम्हाला कर्ज शेतीच नाही तर काय कर्ज शेतच नाही आमच्या माश्या मरू राहिले. अच्छा, पण सरकारचे हे पाणी घाण पाणी येऊ राहिलंय प्यायला पाणी आहे का तुमच्या गावाला? आमच्या गावाला पाणी सर मशीनचं सर केमिकलचं पाणी मग पाणी नाही का तुमच्या गावाला? नाही. पाणी नाही आमच्या गावाला. पाणी हे घाण पाणी आहे आमच्या गावाला. रस्ते रस्ते आहे थोडे होत इथं जरा रस्ते फुटेल दिसू राहिले. मग हे आता फुटले काय गड्ड्यानं. अच्छा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, त्यांचे देखील आपण प्रश्न जाणून घेणार आहोत. या ठिकाणी बघूया आपण पाहिलं आहे तर या ठिकाणी आता काही शेतकरी बसलेले आहेत, त्या शेतकऱ्याच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहोत. LS मराठी चॅनल जे आहे तर आता गावगाड्यापर्यंत जाऊन अनेक लोकांच्या अडचणी, अनेक लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी पाहू शकता शेतीला आता वेग आलेला आहे, त्यामुळे आता शेतीच्या कामासाठी जे लागणारं साहित्य आहे त्या साहित्याच्या आता या ठिकाणी मात्र आता काम केलं ते देखील पाहायला मिळते. कुठंतरी ही पद्धत आता लुप्त झाली तर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गावगाड्याकडेच आपल्याला हे या समस्या पाहायला मिळतात, या अडचणी पाहायला. आता ही जी काही पद्धत होती जे तुम्ही याला धार आणून देते, हे आता कुठेतरी बंद होत चालले, लुप्त होत चालले. हा आता बंद झालं ना ते आता है ना? जुने माणसं करते आता फक्त. अच्छा, हे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे आता हे असं करून घेतले. हा पण मग असं जर असेल तर तुम्ही जे काय तुमचे उपजीविका याच्यावर भागतात, उपासमारीची वेळ आली असं म्हणायला हरकत नाही. हा काही भागत नाही याच्यावर काय होतं. अच्छा, कधीपासून करता तुम्ही? हा कधीपासून करता? लय दिवसांग करतो. हा परंपराच आहे आमचं. 2-3 पिढ्यां चालू आहे ते. हो का? हा अच्छा, पण आता किती मिळतं बरं असं, याला किती येतो तुम्हाला? याला काय 200-300 रुपये भेटते. हा पण आता सगळे ते नवीन तंत्रज्ञान आले, डायरेक्ट त्याला धार मारून तिकडून लोक आणतात, ते सायकलवर माणसं ठेवतात. इंटरनेट हा आपल्याकडे एवढं काम नाही ना. अच्छा, ताई मला सांगा हे जे काय आहे तर आता ही जी पद्धत आहे ही कुठेतरी आता लुप्त होत चालली का? हो होत चालली. हो आम्हाला आता जास्त काम नाही भेटत ना, जास्त करून. हा जास्त काम नाही भेटत, जेवढं भेटतं तेवढंच भेटतं, जास्त काही काम नाही भेटत ना. म्हणजे जे लोक या हातावर याच्यावरती पोट भरत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. हा उपास मारायची वेळ आली. काय भेटतं तरी आम्हाला काही काम नाही भेटत, जास्त रोजगार नाही भेटत जास्त त्याच्यावर, काही भेटत नाही याच्यावर. आता पहिले जे तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर काम होते. भरपूर होते, आता कामच नाही राहिले. हा आता कामच नाही येऊ लागलं, सगळे आता नवीन निघले ते आता लोकांनी कामच नाही येत, आता आम्हाला कामच नाही भेटू लागले, कामच नाही भेटत नाही. कसं होतं असं? आता काय आम्हाला उपाशी मारायची बारी येते. आता काय असे एवढं लेकरं बाळ कसं होतं काय त्याच्यात झुकत नाही, पण कसं तरी करावं लागतं. तर तुमच्या गावाच्या अडचणी काय, समस्या काय? पाणी आहे का तुम्हाला प्यायला? प्यायला पाणी आहे आम्हाला, पाणी आहे प्यायला, पाणी आहे, पाणी आहे प्यायला आम्हाला. घरकुल मिळाले का? नाही आम्हाला आता पण घरकुल नाही भेटलंच नाही. घरकुल काय म्हणजे देतच नाही आम्हाला, आता 2 पिढ्या पण घरकुलच नाही आम्हाला. काय आमच्या घरात मला घरकुलच घरकुल नाही का? नाही, मला घरकुलच नाही भेटलं. आता सरपंचाकडे मागणी नाही केली का? मागित नाही केली, पण देऊ म्हणते, दिलीच नाही. हा देऊ म्हणते, देणार आता, आता देऊ म्हणते आता. हा नक्कीच आपण पाहू शकता या पद्धतीने जे काही लोहार आहेत, शेतीसाठी जे अवजारं बनवले जात होते ते काम मात्र आता कुठेतरी लुप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. ही जुनी पद्धत आहे. या ठिकाणी मात्र त्यांची उपजीविका होत होती आणि त्यांचे जे घर आहे, त्यांचे जे पोट आहे ते यावरतीच त्यांची उपजीविका भागवत होते. मात्र आता नवीन तंत्रज्ञानामुळं आता ही पद्धत जी आहे ते बंद होते. मात्र अजूनही काही खेडेगावामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. बाबा, काय काय परिस्थिती तुमच्या गावाच्या? गावाचा विकास झालाय का? काय आता विकास झालेलं काय झालाय का? पाणी, रस्ते कसे? पाणी रस्ते आहे काय आता असे राहते काही तसे राहते. पण मला सांगा, सरकारने कर्जमाफी केली तर कर्जमाफीचा काही फायदा झालाय? फायदा आता होईन तेव्हा खरं. अच्छा, हा अजून झाले नाही. आज कुठं काय झालं काय. सरकार तर म्हणते आता कर्जमाफी केली, परंतु आता 30 तारखेला होणार होते. आता होणार होती पण ते आता काही ना ज्यानं भरलं ते मागं राहिले, ज्यानं नाही भरले त्याचे झाले. आता आमच्या सारख्यानं भरले तर आमचं कुठं काय झालं. आता तुम्ही पैसे भरून घेतले तुमच्याकडे. हा मग आता तुम्ही पैसे भरले तर बँकेत गेल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळते का? आता काय कोण डोका देते नाही देते, कोणा डोकं गेलंच नाही. मध्ये भरून घेतलं, कर्ज द्यायचं ते आम्हाला आता माहित नाही. हा अनेक असे शेतकरी आहे की त्यांचे कर्ज भरून घेतलेले आहेत. मात्र ज्यावेळेस कर्ज मागण्याची वेळ होती अशा वेळेस त्यांना कर्ज मिळेल का नाही मिळणार हे देखील पाहणं तेवढंच मत. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने गावकरी जे आहेत तर या ठिकाणी पारावरती बसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आपण काही आणखी काही नागरिक आहेत त्यांच्या देखील भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
काय आणखी काही तरुण शेतकरी आहेत त्यांच्या देखील काय म्हणणं आहे नाही मला सांगा सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे 30 तारखेला कर्जमाफी होणार होती आता पुन्हा 2 महिने वाढले ते म्हणजे आता त्या राष्ट्रपती सहीने 2 महिने पुन्हा आता शेतकरी वाट पाहणार आहे नाही ना माझ्याकडे कर्जच नाही ना हो. मी करतो कर्जच नाही पण कर्जमाफीची घोषणा केली सरकारने कर्जमाफी नाही नाही ते बोलता येत नाही आपल्याला त्याच्या काय वाटतं कर्जमाफीची सरकारने घोषणा शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे सरकार नुसतंच 50 रेग्युलर भरणारा देत नाही आणि जे थकीत आहे त्यांचं देतं म्हणतं शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे पण आता कर्जमाफीची घोषणा केली होती सरकारने 30 तारखेला आम्ही कर्ज माफ करू आज 31 तारीख आहे पुन्हा काल मंत्रिमंडळामध्ये असं ठरलंय की 2 महिन्यानंतर कर्जमाफी होणार आहे कारण की त्याच्यावरती राज्यपालाची सही नाही म्हणते हे निर्णय सरकारचा चुकीचा आहे सरसकट दिली पाहिजे सर्व शेतकऱ्याला बरं मला सांगा आता जेव्हा तुम्ही खत घ्यायला जाते तर खत मिळतं का तुम्हाला नाही मिळत ना आता सध्या युरिया मिळत नाही ऑनलाईन करा हे करा शेतकऱ्याला परेशानी ऑनलाईन करायला किती अडचण येतात होतच नाही ऑनलाईन दुकानदार म्हणते साहेब आधारचा झेरॉक्स द्या हे द्या आहे ना देत नाही टायमावर खत बी मिळत नाही खत नाही मिळत खताचे भाव मोठे वाढले भाव वाढलेच ना सगळेच तुमच्या शेतीच्या मालाला भाव का नाही मिळत आता ते सरकारचं काम आहे सरकार करत नाही त्या गोष्टी शेतकऱ्याला परेशानी अडचणीला सामोरं जावं लागतं. हम्म. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांना देखील अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे काय वाटतं शेतकरी काबड कष्ट करतोय त्यांच्या मालाला भाव मिळत नाही शेतकरी कष्ट करतोय त्याच्या मालाला भाव नाही आणि दुकानात गेल्यानंतर त्याचा माल तोच माल दुपटीने भावने विकला जातो त्याला काय ते जो माल चांगल्या पद्धतीचा चांगला भाव भेटतो तुम्ही जर खराब माल नेला तर खराब भाव भेटणारच आहे तुम्हाला मला सांगा तुम्ही जर कापूस आहे हां. आता कापूस ज्यावेळेस विक्री केला तुम्ही काय भाव विक्री केला 8,000 रुपये अच्छा आता 10,000 भावाला असं म्हणतात म्हणतेच ना मिळाल्यावरच भेटेल ना बरं एकंदरीत सांगा की खताचे भाव वाढले हे खताचे भाव वाढले ना बी बियाण्याचे भाव वाढले वाढलेले मग तुमच्या मालाचे भाव का नाही वाढले मालाचे वाढायला पाहिजे ना मालाचे वाढायला पाहिजे ना इतके पडे वाढणार नाही ना मग मालाचे भाव का नाही वाढले माल जास्त पिकू राहिला ना तुमचं खत पहिल्यांदा माल कमी होत होते तेव्हा भाव वाढेल होता आता माल जास्त निघायला लागलाय उत्पन्न जास्त झालं त्याच्यामुळं भाव कमी भेटणारच ना तुम्हाला पण मला सांगा आता कांदा जो आहे तर अनेक शेतकऱ्याकडे कांदा होता ज्यावेळेस कांदा विक्रीला आणला त्यावेळेस कांदा 1 रुपयाने 2 रुपयाला गेला आता कांदा 20 रुपये 25 रुपये किलो चालू आहे ना मग शेतकऱ्याकडे भरपूर माल आहे ना आणखी मग शेतकऱ्यांना साठवून करायला पाहिजे ना त्याच्यावेळी तुम्ही आला का विकून टाकता आला विकून टाकता तुम्हाला भाव मिळेल कसं कर्जमाफीची घोषणा ठेवायला पाहिजे ना कांदा माल ठेवायला पाहिजे ना साठवून शेतकऱ्यांना पण सरकारने कर्जमाफीची घोषणा केली 30 तारखेला कर्जमाफी होणार होती मात्र आता पुन्हा कृषी मंत्री म्हणतात की 2 महिने वाट पाहत त्याच्यावरती राज्यपालाची तुम्ही आता स्टेटमेंट ऐकलं का आत्ताच नगद तुम्ही ते ऐकलं नाही ना त्यांनी सांगितलं 1 तारखेपर्यंत आम्ही हे करू घोषणा करू म्हणून 2 वक्तव्य काय करते सरकार असं संभ्रमात काय शेतकऱ्याला पडते करतील ना त्यांचे जमा करतील ना ते विधिमंडळामध्ये म्हणते. करणं म्हणजे एवढं सोपं नाहीये त्यांना बी पूर्ण पाहूनच करावं लागतं बजेट द्यावं लागतं बँकेला पण आता बच्चू कडू सरकारमधले आमदार आहेत ते म्हणते की यापूर्वी बजेटची तरतूद केली होती त्याचा पैसा देखील साठवून ठेवला होता हा पैसा सरकारने दुसऱ्या खात्यात वळवला म्हणून 2 महिने केले मग ते नाही तसं नाही बच्चू कडू म्हणले ना बच्चे कुठं म्हणाल काय करता तुमच्या ते कुठं आले आता कुठं होते कुठं आले कोणत्या पक्षात होते आता कोणत्या पक्षात गेले आहे का सरकारचं नियंत्रण आहे का कोणाचं कोणावर कोणी कुठे बी माय घडू आलं ना आणि पक्ष फोडाफोडी खासदार ठाकरे जे आले याच्यात शिवसेनेत गेले मला हे सांगा की पक्ष दाखलच पाहिजे ना मग नाही, मला हे सांगा पक्ष फोडाफोडी होते पक्ष फोडाफोडी करताना असे आरोप करत आहेत विरोधी पक्ष की यांनी 50 कोटी घेतले आणि मग सरकार पण जर समजा जे काही सत्ताधारी पार्टीचे आमदार आहेत हे आरोप असते फक्त पैसे कोणी कोणाला देत नसतं पैसे देत नसतं कोणी कोणाला हे फक्त पोकळ गोष्टी लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहे ते बजेट त्यांना तयार करावं लागतं पण अनेक शेतकऱ्यांना ते ॲपद्वारे अडचणी येत आहेत त्यांना खतं मिळत नाही ॲपद्वारे काहीला ऑनलाईन होत नाही याच्यावरती काय सांगा? नाही ऑनलाईन तर हो राहिलं ना ऑनलाईन चालू आहे आता तुम्ही फाट्यावर गेलं तुम्हाला ऑनलाईन खत चालू होतं भेटतं आणखी काही शेतकरी आहेत आपण त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहोत जी कर्जमाफीची जी घोषणा सरकारने केलेली आहे त्यावरती कर्जमाफीची आता तारीख पुढे ढकलली आहे. नाही कर्जमाफीबद्दल काही विषय नाही आपल्याकडे शेतकऱ्याचं काय नॉलेजच नाही ना आपल्याला शेतकऱ्याचं काय समजतं
शेतकऱ्याच्या काय समस्या आहे, फक्त एवढंच आहे बाबा, जे शेतकऱ्याकडे जे उत्पन्न तयार होतं आल्यानंतर त्या वेळेला भाव भेटायला पाहिजे. कापूस निघाल्यानंतर कापसाचे भाव वाढायलाच पाहिजे किंवा तेच स्थिर राहायला पाहिजे. शेतकऱ्याकडून माल गेल्या व्यापाऱ्याच्या ताब्यात गेल्यानंतर भाव वाढते, हे थोडं चुकीचं धोरण आहे. शेतकऱ्याजवळ कांदा आहे तोपर्यंतच भाव वाढायला पाहिजे. जो साठवून ठेवा ना, साठवून ठेवलं साठवण प्रत्येक शेतकऱ्याची संविधान आहे ना, प्रत्येक शेतकरी साठवू शकत नाही आहे. ही तर अडचण आहे शेतकरी साठवण करण्यासाठी आहेच ना अडचण ती. पण मग आता तुम्ही साठवून ठेवत नाही, तुमचा माल गेल्यानंतर पुन्हा कांद्याला भाव येतो, कापसाला भाव येतो. चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. आणि खतं बियाणे म्हणजे जे बी काही महागाई वाढली त्या तुलनेत शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढलेला नाही आहे. 4,000 रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव होता, त्यावेळेस 4,500 रुपये क्विंटल कापूस होता. मग आता 1 तोळा शेतकऱ्याला जर सोनं करायचं तर कापूस किती विकावा लागतो, त्या तुलनेमध्ये होऊ शकतं कधी. माझ्या स्वतः आम्ही 1.5 क्विंटलमध्ये 1 तोळा सोना बनवलेला आहे कित्येक वेळेस. मग आता 1.5 क्विंटल कापूस विकल्यानंतर सोनं किती खरेदी करू शकतो मी? हे चुकीचं धोरण आहे ना. शेतकरी परेशान व्हायचे लक्षण तेच आहे ना. काय वाटतं शेतकऱ्याच्या आपलं काय म्हणलं समस्या आहेत त्या सुटल्यात का? नाही. सरकार येते, सरकार जाते. सरकार चालूच आहे, सरकार जातं ते नवीन सगळे तडजोड करते, एक होऊन जाते सगळे, दुसरं काय विषय ते आपलं काय नाही, मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आमदाराला खासदाराला निवडून देता त्यावेळेस तुमच्यावर मतदान मागायला येते, परंतु ज्यावेळेस पक्ष पुढे पडतात, पक्षांतर करतात, त्यावेळेस तुमच्यावर काय विषय एका पक्षाकडून निवडून येते दुसऱ्या पक्षात 2 मिळते, दुसरं काय विषय त्याचे. अशा वेळेस तुमचा विचार काय नको? तसं नाही व्हायला पाहिजे. ज्या पार्टीकडून निवडून आले त्याच पार्टीचं काम करायला पाहिजे समोर आलं. हे लोकांचं फसवणूक आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते की साठवण करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच्या साठवण नाही. त्यामुळं एकंदर जर पाहिलं आपण तर जो कांदा असेल, कापूस असेल, या ठिकाणी देखील त्यांना भाव मिळत नसला देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे जे पक्षांतर झालेलं आहे तेव्हा देखील चुकीचं आहे. चुकीच्या भावना देखील शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मात्र जे काही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, ही कर्जमाफी कधी होती याकडे मात्र शेतकरी डोळे लावून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील त्यांच्या भावना जाणून. शेतकऱ्याचा माल विकल्यानंतर शेतीला मालाला भाव येतोय, कुठेतरी याचा फायदा व्यापाराला होतोय आणि शेतकऱ्याचं नुकसान होतोय ना. कारण की शेतकऱ्याला साठवासाठी जागा करायची समजा काही खर्चाला पैसे राहत नाही. पहिले साठवासाठी पहिलेच घेणं देणं करून ते कांदे लावले राहते, कांदे काढा, मागचे पैसे द्यावा याचा वाट्याचे आणि उद्या पुढे जसं तसं. आणि आपण शासकीय योजनातून समजा एखादं म्हणलं आम्हाला एखादा कांद्याची चाल द्या, तर ते लोक कांदे चाल 1.5 लाखाची राहतील, 50,000 माग रिश्वत मागितली. मग ते काय करणार शेतकरी? इकडून ते आज द्यायची, त्याला नेऊन द्यायची, ते नंतर तुमची फाईल नापास झाली. साधं तुम्ही कुट्टी जरी घ्याली, साधी कुट्टी जरी घ्याली कुट्टी, तर ते फाईल पास करायचे 2,000 मागितले, तेव्हा ते कुट्टीचे पैसे सोडते सोडितच नाही. त्याच्यानंतर आपण ठिबक घ्यायला गेलं, ते म्हणते तुम्हाला काय फोकडचं तर येऊ राहिले, फोकड तुम्हाला फोकड येऊ राहिलं, आम्ही काय करा? जसं काय याला पगारच नाही. आमचे ते 2-2 हजारच पडलेले सगळे लोक. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही जेवढ्याला विचारा, ज्याचं ठिबक आलं त्याला 2,000 रुपये लागते, ज्याची कुट्टी आली त्याला 2,000 लागते. 2,000 कशी रिश्वत. तेव्हा तुमचे पैसे पडत खाते नाही, त्याला फाईल नापास होत्या. सरकार तर म्हणतं आमचं कारभार जो आहे पारदर्शक आहे, आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही. सरकारचा याच्यात काही दोष नाहीये. हे जे खालचे कर्मचारी आहे, यायला तुकाराम मुंडे सारखा बाप लागतो बुवा खंडी वासाला यायच्या. काय सरकारचा काही नाही, सरकार बिचार निर्मळमानाचं आहे. आम्हाला सरकारविषयी काही वाद नाहीये. ते कर्जमाफी देऊ राहिले, ते नाम फक्त एकच सर सगळं देऊन टाकायचे त्याला, त्याच्यात काही वाद नाहीये. पण हे जे साठवण्याचं तुम्हाला शेतकऱ्याचं कोणती स्कीम घ्यायची त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे होते, कागद घेत नाही आता. कारण घेतलाच बाजूला फेकून देतं ना आपण, तिथे गेलो तेव्हा तुमचा कागदच नाही आला आमच्याकडं. काय आपण कुठला समजा एखादा समजा कुठला प्रश्न घेऊन गेलो तर तीच बोम आहे द्यायची. पैसे जर दिले तर तुम्हाला टेबल त्या खुर्ची बसायला देते, नाही तर उभा होते. ते कुठाला तू डायरेक्ट ह्या भाषेत बोलते. काय करता येईल सांगू आता? म्हणजे अधिकारी हे शेतकऱ्याच्या सर्वसामान्याच्या हितासाठी त्या खुर्चीवर बसलेले आहेत का आरोग्यकारी करण्यासाठी बसलेले आहेत? अधिकारी त्याच्या हितासाठी आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी काय काहीच नाही. येतं मी होतो ते डिपार्टमेंटच फेल आहे, काहीच कामाचं नाहीये त्याच्यामध्ये. फक्त आमच्या गावाचे एक साठी साहेब आहे, तेवढा एक माणूस इमानदार आहे, तो करतो इमानदारी काम. पण जे वरचे जे लोक आहे ते पैसे मागितले, काय करणार? आता कर्जमाफीची घोषणा केली होती, तर यामध्ये असं बोलल्या जाते की त्याच्यावरती राज्यपालाचे सैनिक, त्यामुळे आणखी पुन्हा 2 महिन्यानंतर त्याची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये देखील जाच्या काठी भरपूर घातल्या जातात. नाही, ते अटी असेल ते ठीक आहे समजा, त्याचा नाही विषय. 2 महिने एखाद्या दिवस कसं आहे, शेवटी आपल्या घरात जर त्याला मिळाल पैसे उधार फादार खातं, तर तसं त्याचं काही अडचणी असेल त्याच्यात आपलं काही म्हणणं नाहीये. 2 महिने नाही होईल पण सर सगळं द्या.
आमदार खासदार फोडले जाते, विरोधक म्हणतात की यांनी 50 कोटी घेतले. हे काय फोडायचे ते पैसे आहे सरकार कसं बिचार आपल्याला तरी काय करायचं त्यासाठी. त्याचं नाही म्हणणं आमचा फक्त एकच प्रश्न सगळ्या शेतकरी सगळं कर्ज माफ करावं आणि हे योजनाचे पैसे घेते याला काही उचल बांगडी करून द्यायचं काही ते दुसरं कुठं करून सोडावं. नाही तर तुकाराम मुंडे सारखे 4-2 असले मोठे अधिकारी बाहेरच्या राज्यातले असले तरी चालतील, पण अशी कडक असावे. पण राज्यामध्ये तो एकच अधिकारी कसा तर तो जिथं जातो तिथं काम चांगलं होतं, सुरळीत होतं. बाकीचे ते आता ते कसं असतं एखादी खानदानी लेकरू असतं, आता तसं काही असं त्याच्यामुळे तेच करू राहिला. हे बाकीचे सगळे भ्यामाला जाऊन बसले ना. काय म्हणले बाबा? तो पैसे घेत नाही तुकाराम मुंडे म्हणून तो कुठं घे. त्याच्या 50 बाऱ्या बदल्या होऊ राहिल्या. 2 महिने 3 महिने 4 महिन्याच्या नंतर रात ठेवीत नाही त्यांना ते, कारण की काम नियमानं करते ते. अशा अधिकारावर अन्याय होतो ना त्याला. होतोच ना अन्याय, मग अन्याय होत राहिला ना. काय शेतकऱ्याचं काय? नाही शेतकऱ्याचं काय, शेतकऱ्याला काय बरोबर सगळं झिरो करून टाकलं शेतकऱ्याचं. तुम्ही लोकांना काय फायदा नाही शेतकऱ्याचं. शेतकरी आत्महत्या त्याच्यामुळे हो राहिले ना. तुम्ही लोक म्हणताय शेतकऱ्याला हे फायदे ते फायदे ते, काही फायदेच नाही आहे. शेतकरी आणखी परेशानीच आहे. जे सरकार आलं हे सरकारचं सगळं शेतकऱ्याला मुंडीवर टाकलं त्यांना. खताचे भाव कुठे गेले, मालाचे भाव कुठे गेले, मालाचे भाव पाहिले झिरोमध्ये आहे, खताचे भाव पाहिले डोक्याचे वर झाले. हे खत टाकलं पुरून राहिलं का? हे खत वापरा ते खत वापरा, नुसते बातम्याची या खत वापरून फायदा नाही. सगळ्या लोकांना बोलू दिशा बोली सगळी. खताचे भाव वाढते, बियाण्याचे भाव वाढते, मग तुमच्या मालाचे भाव का नाही वाढत? नाही मालाचे भाव वाढू शकत नाही. माला जर भाव वाढायचं मग शेतकरी कशाला आत्महत्या करून मारायला? शेतकरी आत्महत्या करू शकतच नाही. शेतकऱ्याला बी घ्यायला गेलं तर तिप्पट, विकायला गेलं तर ते 4 आणे भाव विकत नाही. तो 4 थैली गेला तर 1 थैली भेटतं. करीन काय तो? शेतकऱ्याला काही फायदा नाही त्याच्यापासून. शेतकऱ्याची पिळवणूक होती. हो हो, सगळी फसवणूक होती शेतकऱ्याच्या वाऱ्यात. सगळं काही फसवणूक आहे. तुम्ही दिवसभर कामं करता, तुम्ही तुमच्या मेहनतीने ते पिकवतात आणि एवढं असून त्याच्या अपेक्षा असतात तुम्हाला की आता याचं कर्ज काढलं, हे कर्ज भरायचंय आणि विकायला गेल्यानंतर त्याचं मोबदला देखील निघत हो निघतच नाही त्याला. आम्ही भरू शकतच नाही. समोरचा आणखी 4 जर घेतला आमचे 12 आमचं शेतकरी कर्ज वाढत चालतं. भानगड ते उरायला दुसरं काहीच नाहीये. आणि आम्ही एखादी साखोरी जरी घेतली तो साखर बनतो कारण झालं तो महिने भरला, मग शेतकऱ्याला द्यायचं कुठं नाही. मग आम्ही जर आत्महत्यावर याचं कारण हेच आहे ना. मग तुम्ही पुन्हा म्हणता शेतकरी कसा उरायला, एवढं त्यांना भेटू राहिलं, मग शेतकरी पुढे येणं का म्हणून नाही. हे लोक मोर्चा करू राहिले, काढू राहिले, कशासाठी काढू राहिले? जिळ तिळच आहे ना. तुम्ही फक्त म्हणता हा आश्वासन देत तुम्ही करू, होईन, थांबा, होणार रे. संजय आहेर, भालगाव, छत्रपती संभाजीनगर.